शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं आणि यंदा हा पुरस्कार लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला घोषित झालाय। ऋतुजा बागवे हिच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। खरं प्रत्येकाला एक मानाचा मुजरा खरं तर प्रत्येक आपण जण करत असतो आपल्या कामाला, आणि ज्या कामाला एक पाठीवर अशी थाप मिळते ना, ती थाप म्हणजे हा पुरस्कार आहे, जो खरा अर्थ ऋतुजा खूप खूप स्वागत आहे। आज जेव्हा कॉल आला, जेव्हा ते दिसलं, काय भावना आहेत ग? खरं तर रंगभूमीचा मोठा पुरस्कार आहे, खूप मोठा पुरस्कार आहे आणि मला अजूनही ते ना डायजेस्ट नाही करता येते की तो माझ्या वाट्याला करिअरच्या इतक्या सुरुवातीला आलाय आणि कृतज्ञता एकच भावना आहे मनात आणि सगळ्यांचे आभार प्रेक्षकांचे। मी आत्तापर्यंत सगळ्या दिग्दर्शकांचे ज्यांच्यावर काम केलंय, आई वडिलांचे, की त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच नव्हतं। पण आतापासून कोणाकोणाचे फोन आलेत, किती कॉल दिलेस, लोकांना थँक्यू म्हटलेस, किती बोलले? खूप मेसेजेस सुरू झालेत आणि न्यूजवर जसं यायला लागलं तेव्हा आणखीन कॉल आणि मेसेजेस वाढले। सकाळी 8:30 वाजता मी झोपलेले असताना प्राजक्त देशमुखचा पहिला फोन आला की असं असं आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि मी झोपेत हां ओके थँक्यू मला डायजेस्टच करता येत नव्हतं। मग सुबोध दादाचा फोन आला, सायलीचा आला आणि असे असंख्य मित्रमैत्रिणींचे फोन आले, इंडस्ट्रीतल्या लोकांचे मेसेजेस आले। खूप छान वाटतंय आणि इतका मानाचा मोठा पुरस्कार आणि आता आपलं नाव त्या यादीत जोडलं जाणार आहे, ही खूप मोठी गोष्ट आणि जबाबदारीची गोष्ट आहे। आता पुढे कुठलंही काम करताना त्या जबाबदारीने नक्कीच मी करेन। कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू।